उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीचा आता टीझर जारी करण्यात आलाय। उद्धव ठाकरेंची 19 आणि 20 तारखेला मुलाखत आहे। संजय राऊतांनी ही मुलाखत घेतली आहे। राज आपल्यासोबत आलेला आहे असं उद्धव ठाकरे यांनी या मुलाखतीत म्हटलंय आणि या मुलाखतीतून उद्धव ठाकरेंनी अनेक विषयांवर भाष्य केलेलं आहे। तेव्हा या मुलाखतीचा टीझर आता जारी झालेला आहे। महाराष्ट्राच्या राजकारणातले ठाकरे वारे जे आहेत ते काही हटत नाहीत, ते काही थंड पडत नाहीत। सदा सर्वदा ठाकरे म्हणजे एक संघर्ष आणि हा संघर्ष मतलबी वाऱ्यांसाठी नाही, समाजाच्या हितासाठी आम्ही करत आलो। माझ्या आजोबांपासून त्यांच्यानंतर शिवसेना प्रमुख मी आहे, आदित्य आहे, आता सोबत राज आलेला आहे। माझी शिवसेना खरी आणि माझं चिन्ह खरं डुप्लिकेट शिवसेना भाजपात विलीन करायला निघालेले आहे। उद्या मी निवडणूक आयुक्ताचं नाव बदलून त्याचं नाव धोंड्या ठेवलं, माझं नाव बदललं मी त्याला धोंड्याच म्हणणार। मोदी सारख्या विष्णूच्या अवतारानं लोकसभेत बहुमत गमावणं याकडे तुम्ही कसं पाहता? देशात अस्थिरता ठेवायची, फोडाझोडा आणि राज्यकार सर्वसामान्य जनतेला नेहमी चिंताग्रस्त ठेवायचं, एक तणावग्रस्त ठेवायचं। हा आता तोडा फोडा जोडा। फक्त 6 महिन्यामध्ये हे कसं घडलं? लोकसभेच्या वेळेला अरे ठीक आहे तू आपल्याला जिंकायचे, हे आपलेपण होता। विधानसभेला नाही मला जिंकायचे, हा आपल्यातून मीपणा जेव्हा आला तेव्हा पराभव आला। आज जे ढोल वाजवले जात आहेत न केलेल्या कामाचे आणि तुम्ही केलेल्या कामाची साधी पिपाणी वाजवली नाही। मीच एक मुख्यमंत्री असा होतो कोणी न मागता 2 लाखापर्यंत पीक कर्ज शेतकऱ्याचं मी त्याला मुक्त केलं होतं। जो नियमित कर्ज परतफेड करत होता किंवा करतो त्याला 50,000 रुपये प्रोत्साहनपर राशी किंवा भोजन थाळी असते गरिबांसाठी। मुंबईमध्ये 500 स्क्वेअर फुटापर्यंत मालमत्ता कर रद्द केलेला आहे। आपण करोनाच्या काळातलं जगातलं उत्तम काम आपण करून दाखवलं। गंगेमध्ये कशी प्रेतं वाहत होती, गुजरातमध्ये कशा सार्वजनिक चिता पेटलेल्या होत्या, या सगळ्या याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जनतेच्या आणि प्रशासनाच्या सहकार्यामुळे शिंदे गटाला 50च्या वर जागा मिळाला। हा जादूटोणा आहे की काय? कदाचित त्यांनी डायनोसॉरच कापला असेल।